कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लय सोसलं माझ्या लेकरानं। बा, तू नको काळजी करू, आपण आहोत ना गणीजवळ, होईल समजा व्यवस्थित। हा, आणि ते डॉक्टर साहेब म्हणत होते की त्याला सावरायला अजून वेळ लागेल। खोटं बोललीस माझ्याशी, तुला मैत्रीण म्हणायची सुद्धा इच्छा नाहीये पारू। उतरलीस तू माझ्या मनातून। पारू प्लीज बंद कर तुझी ही नाटकं। मी तुला एकदा सांगितलंय, मला तुझा तोंडही बघायचा नाहीये। बा, हं? मी काहीतरी सुचवू का? बोल। नाही म्हणजे बघ, तुला कसं पटतंय नाही पटत तू सांग मला। म्हणजे समजा मी अन गणित थोडे दिवस गावाकडे जाऊन राहिलो तर गणीला त्याचे मित्र भेटतील, हवा पाणी बी बदलल आणि त्याच्या तब्येतीत बी सुधारणा होईल। आणि बा, लई दिवस झाले गेलो नाही गावाकडं, म्हणलं जाऊन येतो। नाही, तू म्हणतेस ते बरोबर म्हणतेस, पण कसं आहे ना पारू, तुला आणि गणीला गावाकडनं इथं आणताना लय स्वप्न बघितली होती। एखादा चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावावं, गणीला चांगल्या शाळेत मोठ्या कॉलेजात घालायचं। पण कसलं काय, आपल्या गरीब माणसांची स्वप्न अशी सहजासहजी पूर्ण होतात का काय? पारू तू प्लीज जा इथून, मला तुझा चेहराही बघायचा नाहीये। बा, तू नको ना इतका विचार करू। सध्या तरी गणी लवकर बरा होणं गरजेचं आहे। आणि तसं बी माझं बी मन नाही लागत इकडं। त्यामुळं गणी आणि मी जातो ना थोडे दिवस गावाला। ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल तसं। बा, तू झोप। हा, तू बी झोप। आदित्य सर, आता नाही बघावं लागणार तुम्हाला माझं तोंड। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।